आता एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील हवामानासंदर्भातली एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढणार आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा, फॉलो करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अवकाळी संकट भोगावतंय। मार्च अखेर वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा धोका वाढलाय। आता 1 एप्रिलला देखील जवळपास संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार आहे। ताशी 30 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिलाय। पुढील 24 तासांसाठी 26 जिल्ह्यांना येलो तर 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असणार आहे। कोकणात दुहेरी संकटाचा सामना करावा लागतोय। तापमानाचा पारा चांगलाच चढलेला असून उकाडा वाढलाय। अशातच मुंबई आणि पालघर वगळता संपूर्ण कोकणाला आज वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या काळात हवामान ढगाळ राहणार आहे, तसंच कमाल तापमान 33 ते 35 अंशांच्या दरम्यान असेल। उत्तर महाराष्ट्राला देखील आज अवकाळीचा तुफान धोका आहे। नाशिकमध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वाऱ्यांसह पाऊस आणि गारपिटीचा धोका असून ऑरेंज अलर्ट जारी केलाय। तर धुळे, नंदुरबार आणि जळगावला आज येलो अलर्ट आहे। या जिल्ह्यात देखील ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार आहे। मध्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा चांगलाच चढलेला असून अवकाळी पाऊसही झोडपून काढत आहे। आज पुणे, अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता अधिक असणार आहे। या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहून तुरळक ठिकाणी गारपीट होईल। कमाल तापमान 34 ते 37 अंशांच्या दरम्यान असेल। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांना धोक्याचा इशारा कायम आहे। छत्रपती संभाजीनगरसह बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात गारांच्या पावसाची शक्यता आहे। या जिल्ह्यांना येलो अलर्ट असेल, तर लातूर आणि धाराशिवमध्ये तीव्रता अधिक राहणार असल्यानं या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय। कमाल तापमान 59 अंशाच्या दरम्यान असणार आहे, 39 अंशाच्या दरम्यान असणार आहे। विदर्भात देखील उष्णतेचा पारा चढलेला असून तापमान 40च्या घरात गेलाय। अशातच आज संपूर्ण विदर्भावर अवकाळीचे काळे ढग राहतील। नागपूर, अमरावतीसह सर्वच जिल्ह्यात ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहून वादळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आहे। या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला असून यवतमाळला आज ऑरेंज अलर्ट आहे। दरम्यान राज्यात 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान अवकाळीचा धोका कायम आहे। या काळात वीज पडणं, जोरदार वारे आणि गारपिटीमुळे शेती, फळबागा आणि पशुधनाला नुकसान होऊ शकतं। कोकण आणि विदर्भात उकाडा जास्त जाणवेल। काही भागात रात्रीचं तापमान सामान्यपेक्षा जास्त राहू शकतं, त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे।